नमस्कार, जय खानदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख. सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पैलवानसाठी हा व्हिडिओ मोटिवेशन आहे मित्रांनो. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कोणता पण काम आपण करत असाल तर आपल्यासाठी मोटिवेशन मिळणार आहे मित्रांनो. तर खास व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. काही लोक फक्त कारणे देतात मित्रांनो, माझी परिस्थिती अशी आहे त्यामुळे मी एक करू शकलो नाही. पण मित्रांनो, जिद्द ठेवावी लागते. कोणता पण काम करण्यासाठी जिद्द आणि हिंमत राहिली तर ते काम सक्सेसफुल होतं मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. आणि कुस्ती मैदानामध्ये समालोचक कुस्ती कॉमेंट्रीसाठी श्री धोत्रे सर आहेत मित्रांनो. कुस्ती कॉमेंट्रीसाठी आपल्या भागामध्ये पण येत असतात मित्रांनो. सोलापूरचे आमची कायम भेट होत असते मित्रांनो. असंच पैलवानी करून दाखवलं मित्रांनो. एक तुफानी पैलवान आणि माझा मित्र प्रदीप ठाकूर गरीब परिस्थितीवरती मात केलेले मित्रांनो. तर काही लोक फक्त कारणे देतात. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला फार मोटिवेशन मिळणार आहे मित्र. तर आपल्यासाठी हा खास व्हिडिओ मित्रांनो. बाप रे बाप, हा प्रताप ठाकूर आहे. सांगली जिल्हा सांगा हो मधले सर. सांगली जिल्हा वसंतदानाचा जिल्हा, कृष्णा काठावरून आला प्रदीप ठाकूर. दोन्ही पैलवानी कॅप घातलेला जो पैलवान अंकुश बंडगर आहे त्याला 50 रुपयाच्या जोडीपासून मी ओळखतो. आणि या प्रदीप ठाकूरला गेली 13 वर्षे समालोचन क्षेत्रापासून मध्ये जवळपास पर्यंत मी काम करतोय तेव्हापासून त्याला ओळखतो. आई वडील पाणीपुरी विकायसाठी सांगलीमध्ये आले. त्या सांगलीमध्ये त्यानं स्वतःची जिम तयार करण्याची फॅक्टरी टाकलेली आहे. या प्रदीप ठाकूरच्या आई वडिलांनी उदरनिर्वाहासाठी सांगलीत आले. 3 मुलं, 1 मुलगा मुक्का आहे, 1 पोरगा सुरेश ठाकूर, मोठा पैलवान MP केसरी, MP वरून आले ते. आणि हा प्रदीप ठाकूर या भागात अनेकाबरोबर लढलेला आहे. धोकेबाज पैलवान म्हणून प्रदीप ठाकूरची खासियत आहे. आज तो गरिबीतला पोरगा अतिशय कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात नाव कमवलेला आहे. असा प्रदीप ठाकूर, सुदेश ही भावंड कुस्ती क्षेत्रात नाव आहे त्यांचं.